नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्राची ही भूमी संतांच्या पावन विचारांनी आणि त्यांच्या गोष्टींनी भरलेली आहे. आणि त्यासाठी सन मराठी सखा माझा पांडुरंग ही नवीन मालिका घेऊन येत आहे. आणि ती मालिका आहे संत सखुबाईंच्या वरती. आणि त्यामध्ये आता आपल्या सर्वांचे लाडके आणि अगदी त्यांच्या अभिनयामध्ये ना एकदम म्हणतात ना, चोख काम असतं आणि तेच म्हणजे सुनील सर. हॅलो सर. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर तुम्ही? फर्स्ट क्लास ॲज युज्युअल. सध्या आता आपण कराडमध्ये आहोत, संत सखुबाईंच्या घरीच म्हणावं लागेल. आणि आपलं एवढं नशीब पावन आहे सगळ्यांचं की आपण इथे बसून सगळ्यांचं प्रेस कॉन्फरन्स आणि मालिकेच्या पहिला एपिसोड रिलीज झाला. त्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतंय? त्याविषयी मला खूप आनंद वाटला, कारण एपिसोड बघून मला ती उत्कंठा होतीच. मला वाटलं की आम्ही आमचे निर्माते ज्या दिवशी त्याचं टेलिकास्ट आहे त्या दिवशी करणार होते, पण आमच्या स्वार्थामुळे म्हणा किंवा मला तो आनंद एकट्याला मिळण्यासाठी म्हणा की ते आज त्यांनी बघितला मी एपिसोड आणि मला खूप आनंद झालाय आणि खूप धमाल आणि कमाल एपिसोड झालेला आहे. त्यामध्ये त्याचं टेकिंग वाईज म्हणा, डिरेक्शन वाईज म्हणा खूप उत्तम झालेलं आहे. आणि म्युझिक त्याचं खूप छान आहे, त्याचं लिहिलेलं खूप छान आहेत, त्याचे लिरिक्स, गाण्याचे लिरिक्स खूप छान आहेत आणि टेकिंग खूप उत्तम झालेलं आहे. आणि सगळं एकंदरीत ते एपिसोड बघताना खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. ते शब्दात मला नाही व्यक्त करतात असं मला वाटायला लागलं आता, की लोकांना ते जास्तीत जास्त प्रकटतेने जाणवलं पाहिजे, की ते लोकांना ते भावलं पाहिजे, त्यांच्या हृदयात घुसली पाहिजे. ते भूमिका म्हणा, ती मालिका म्हणा, त्या लोकांनी आवर्जून बघावी, लोकांना ती आवडावी अशी इच्छा आहे. ऍक्च्युली मला विचारायचं होतं, तुम्ही आता बऱ्याच वेळा हे म्हणालात की मला खलनायक ही भूमिका खूप आवडते करायला आणि त्याचं कारणही तुम्ही सांगितलं. पण ते तुम्ही आधीपासून फिक्स केलं होतं की तुमच्या अनुभवातून किंवा पात्र साकारता साकारता तुम्हाला ते रिअलाइज झालं? नाही ना, असं की ते मला ना इतका ना त्या वाईटपणाविषयी इतका राग आहे ना, की कोणीही वाईट गोष्ट करत असेल ना तर ते मला स्वतःला जो राग आहे तो व्यक्त करताना मला भूमिकेतून जो व्यक्त केला आणि लोकांना त्याचा राग आला तर त्याच्यात मला जास्त आनंद आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त वाईटपणाचा राग करावा असं वाटतो. त्यांना राग येतच असतो, पण तो जास्त उत्कटतेने वाटावा म्हणून ती भूमिका करण्याचा मला प्रयत्न असतो नेहमी. आणि मी ते करतो आणि लोकांना त्याचा राग येतो. काय काय वेळेला असं होतं की खलनायक भूमिका मला खूप आवडली, ते मला आवडत नाही खरं म्हणजे, पण नंतर काही सर्वसामान्य लोकांना जर विचारलं तर त्यांना खूप राग येतो माझा आणि तेच मला बरं वाटतं. ऍक्च्युली ना, आता अख्खा एपिसोड आपण बघितला आणि त्यामध्ये असं रिअलाइज झालं की टेकिंग उत्तमच आहे, पण आणि तुमचं काम ज्या प्रकारे तुम्ही ते मांडलंय किंवा तुमचं राग द्वेष त्या गोष्टींवरती आहे, मालक मालक सगळे तुम्हाला म्हणतात, तर त्यावेळी तुम्हाला असं कधी वाईट नाही वाटत का? तुम्ही ते त्यांना मारताय किंवा काही गोष्टी बोलताय त्यावर? म्हणजे वाईट वाटलं तर मला मी मारूच शकणार नाही, कारण ती भूमिका म्हणून जगतो मी. ती भूमिका, त्या भूमिकेतला माणूस काय करेल हे माझं दाखवत असतो. त्यामुळे ते मी जास्त प्रामाणिकपणे जर केलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलं काय मिक्सर नसतो, ते टोटली मी मनापासून ते राग आलेला व्यक्त केलेला असतो. त्यामुळे करताना मला प्रत्येक वेळी अनुभव म्हणा, वेगवेगळे अनुभव येत असतात की या प्रकारची भूमिका पहिल्यांदा करतोय आणि त्या पद्धतीने मी वेगळ्या पद्धतीने करतोय जरा, कारण थोडंसं नॅचरलपणापेक्षा थोडंसं वरती त्याचा स्तर आहे. म्हणजे नैसर्गिक अभिनयापेक्षा जास्त थोडासा तो मेलोड्रामाकडे जाणारा अभिनय आहे की जो लोकांना त्या प्रकारच्या जॉनरमध्ये करायची गरज असते. कारण ती लोक खूप इनोसंट असतात आणि त्यांना त्या पद्धतीने कारण काय हल्ली काय होतं की अंडरटोन करता करता अंडरटोन करतात लोक, की आपण एरवी पण बोलताना सुद्धा आपण कसं होतं की आपल्याला त्याच्यामध्ये पण आपण ड्रामा आणण्याचा प्रयत्न करत असतो की येतच असतो तो आपल्या बोलण्यामध्ये, पण तसं करण्याचा कुठे प्रयत्न दिसत नाही. जास्त तो अंडरटोनच्या करण्याच्या याच्या नादामध्ये लोक अंडरटोन करतात. त्यामुळे लोकांना थोडासा तो बोर होतो म्हणा किंवा त्याचा कंटाळ येतो म्हणा. तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं अंडरलाईन करण्याचं गरज असते, जे काही नट मंडळी पूर्वीपासून करत आलेली आहेत आणि लोकांना ती आवडत आलेली आहेत. पण माझं ही भूमिका करण्यामध्ये थोडासा तो उद्देश आहे, थोडंसं ओव्हर द टॉप मी केलेलं आहे.
तुम्ही जसं बोललात ना, की मी ती भूमिका जगलोय आणि ॲक्च्युली ते कधी रिअलाईज झालं माहिती आहे तुमच्या चालण्यातून. तुमच्या चालण्यातला तो वॉक आहे तो थोडा वेगळा आहे आणि तो लगेच कळून येतो, की ते तुम्ही खरंच जगताय पात्र आणि ते खूप विशेष आहे, की एकतर करायचे खलनायक आणि त्यामध्ये चालणं, बोलणं, हावभाव सगळ्याच गोष्टी येतात. कारण ते तसंच आहे की कुठलीही भूमिका म्हणली की त्याच्यामध्ये त्याचं चालण्यापासून, त्याच्या बॉडी लँग्वेज पासून, त्याच्या संवाद फेकीमधून, त्याच्या श्वास निश्वासापासून, त्याच्या कॉस्ट्युम पासून त्याचं फार महत्व असतं त्या कॅरेक्टरायझेशनला. त्यामुळे ते मी करत असतो आणि त्याच्यामध्ये मी चालण्याची भूमिका मी थोडीशी आपले पृथ्वीराज कपूरची त्यांची आहे ती पिक्चर आहे ना, जुना पिक्चर आहे. आपला क्या किया तो डरना क्या, अच्छा. मोगले आझम मध्ये पृथ्वीराज कपूरने साहेबांनी जी चाल घेतलेली आहे, त्या चालीमध्ये जी पॉवर आहे, अधिकार आहे, तो दाखवण्यासाठी ती चाल मला जास्त आवश्यक होती. कारण हा मालक जो आहे तो संबंध गावाचा मालक असल्याच्या आविर्भावातच वावरत असतो आणि तसंच तो प्रत्येकाला आपल्या टाचेखाली दाबून ठेवत असतो. टाचेच्या वर येण्याचा कोणाला प्रयत्न करून देत नाही. तो त्या पद्धतीने त्यांच्याशी वागत असतो. त्यामुळे त्याच्या चालीपासून, त्याच्या बॉडी लँग्वेजपासून, त्याच्या काठी धरण्याच्या पद्धतीपासून, ते संवाद फेकीपासून, ते त्याच्या बघण्यापासून, त्याच्या नजरेतून हे सगळं जाणीवपूर्वक मी केलेलं आहे. आणि ते ॲक्च्युली प्रेक्षकांना खूप आवडलं कारण मी बघत होती आजूबाजूला लोकांचे एक्सप्रेशन्स आणि त्यांना प्रचंड ती भूमिका आवडली. राग आलाच, पण त्याबरोबर तुमचं कामही आवडलं. कारण त्याचं कारण असं की लोकांना राग आलाच, पण मला खूप राग आला भूमिका बघताना की या माणसाला जिवंत जाळला पाहिजे असं मला वाटत होतं. भूमिकेला. म्हणजे तेच की जी भूमिका. अ, देवावरती सगळ्यांचाच विश्वास असतो आणि काही जणांचा नसतो, हे आहेच. तुम्ही म्हणता की तुम्हाला देवावरती खूप विश्वास आहे आणि देव आहे. सो तुम्हाला कधी विठ्ठलाचा अनुभव आलाय आहे का, किंवा विठ्ठल आपल्या सोबत आहे असं कधी जाणवलंय का? मला विठ्ठलांच्या असण्याविषयी दुमत असण्याचं कारणच नाही. कारण विठ्ठल ही शक्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठल 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 हे करण्यामध्ये तुमच्या शारीरिक व्यायाम पण आहे. तो तुमच्या हृदयापासूनचा जो सुरुवात होतो व्यायाम, तो तुम्ही कोणालाही सायंटिफिकली विचारा की तो विठ्ठल या शब्दामध्येच एक हृदयाला मिळणारा व्यायाम आहे. त्यामुळे तुम्ही जर जाणवलं तर तुम्हाला वारकरी लोक इतक्या तन्मयतेने चालत असतात की ते कुठेही त्यांना थकवा जाणवत नाही. ते एकाच गोष्टीमुळे ते विठ्ठलाचं नामस्मरण करत फिरत असतात किंवा विठ्ठलाचं नामस्मरण करत कीर्तन गात असतात किंवा चालत असतात, दिंडीमध्ये चालत असतात. त्यांना ते त्रास होत नाही, थकवा जाणवत नाही. त्याचं कारणच हेच आहे की त्या विठ्ठलाच्या नावामध्येच सगळं आहे. सर थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही असंच सुंदर सुंदर काम करत राहा आणि आम्हाला त्या कामांमधून भेटत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.